अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 25 नोव्हेंबर। उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे जी उद्या लागणार आहे आणि परवा 26 तारखेला, कारण 26 तारखेची जी पौर्णिमा आहे ती दुपार नंतर लागणार आहे। 3 वाजेनंतर ती पौर्णिमा लागणार आहे, म्हणून वैकुंठ चतुर्दशी ही खरी तर उद्याच आहे आणि ती 26 तारखेला दुपारपर्यंत आहे। आता वैकुंठ चतुर्दशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। कोणासाठी तर हा दिवस हरिहर भेट म्हणून, म्हणजे ह्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळा भेट होत असते रात्री 12 वाजता। ही सेवा जी मी तुम्हाला सांगणार आहे महिलांनो, ही फक्त वर्षातून एकदाच केली जाणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। आणि कळकळून विनंती आहे, व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली फोनवर कोणाला तरी सांगा जे तुमच्या जवळचे आहे की आपल्याला 25 तारखेच्या रात्री 12 वाजता काय सेवा करायची आहे। रात्री 12 वाजताच। आता ताई आम्हाला 12ला जाग नाही येणार, काय करू शकतो? तुम्ही 25च्या पहाटेलाच पण ही सेवा करू शकता, पण रात्री 12ला च्या सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप जास्त महत्त्व आहे। तर आता 25 तारखेला वैकुंठ चतुर्दशी आहे जी 26ला दुपारी संपणार आहे। म्हणजेच काय, 25च्या रात्री 12 वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मदेवांचं काम आहे आपल्याला जन्म देणं, भगवान विष्णूंचं काम आहे आपलं पालन करणं आणि भगवान शंकरांचं काम आहे आपल्याला मुक्ती देणं। हे 3 देव आहे जे आपल्यावर आपलं कार्य करत असतात। आपण जे काही जगतो आहे ह्या 3 देवांच्या साह्याने जगतो आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची जेव्हा गळा भेट होते तो प्रसंग किती विलक्षणीय असेल आणि आपण त्याचे साक्षीदार होणार असतो। रात्री 12 वाजता आपल्याला काही सेवा करायच्या असतात, ज्या अद्भुत सेवा आहे। सेवा अद्भुत आहे कारण आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं की भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण नाही करायचं, भगवान विष्णूंना आपण बेलपान कधी अर्पण नाही करत, पण रात्री 12 वाजता आपल्याला अशी सेवा करायची आहे की ज्याने भगवान विष्णू ही प्रसन्न होतील आणि भगवान शंकर ही प्रसन्न होतील। सगळ्यात महत्त्वाचं, भगवान शंकरांकडे काय मागायचं आहे? अर्थात मृत्यू, म्हणजे अकाल मृत्यू टळू दे म्हणून आपण भगवान शंकरांची आराधना करत असतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो। लक्ष्मी कोणाला नको आहे? तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना हवी असते आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला बोलवायची पण गरज पडत नाही, कारण तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे। ज्या दिवशी 12 वाजता म्हणजे 25 तारखेच्या रात्री 12 वाजता जेव्हा हरिहर भेट होते, जेव्हा भगवान विष्णू आणि शंकर यांची गळा भेट होते, त्या सुवर्ण क्षणाचा फायदा घेऊन आपल्याला सेवा करायची असते। आता बघा, आपल्याला 25 तारखेच्या रात्री आपण सगळीकडे दिवे वगैरे लावत असतो। वैकुंठ चतुर्दशीला दीपदानाचं पण खूप महत्त्व असतं। तुम्ही आपल्या घरात अखंड दिवा पेटवत असतो, तुम्हाला माहिती की संध्याकाळी दिवाबत्ती केली संध्याकाळची की तो दिवा जास्त वेळ कसा पेटला जाईल याची काळजी घ्यायची आहे, किंवा पणत्या ज्या तुळशीजवळ लावणार आहोत किंवा मुख्य दरवाजावर आपण ज्या पणत्या लावतो ती 12 वाजेपर्यंत कशी तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे। चुकून वाकून जरी विझली तरी हरकत नाही, पण घरातला दिवा मात्र तुम्हाला अखंड तेवत ठेवायचा आहे 12 वाजेपर्यंत। आणि जरी चुकून वाकून विझला तर काळजी करू नका, 12 वाजेच्या आधी तुम्हाला दिवा लावायचा आहे देवासमोर। तेलाचा लावा, तुपाचा लावा, काही हरकत नाही। आता सेवा काय करायची? खरं तर ही सेवा मंदिरात जाऊन केली तर अनन्यसाधारण त्याचं महत्त्व आहे, पण रात्री 12 वाजता इच्छा जरी असली तरी कुठले मंदिर पण उघडे असतील आणि जरी ते मंदिर जरी उघडे असतील तरी घरच्यांनी पाठवलं पाहिजे रात्री 12 वाजता। खूप लिमिटेशन्स असतात, मी समजू शकते। आता ताई शार्प रात्री 12लाच करायची का? 11ला करू का? 10ला करू का? नाही, 12 नंतर सेवा करा। आमचे लहान मुलं आहेत ताई, 12 पर्यंत झोपत नाही, 12:30 पर्यंत गेले, 1 पर्यंत गेला तरी हरकत नाही, पण 12 नंतर सेवा करा। शार्प 12ला केली तर अतिशय उत्तम। आता सेवा काय करायची आहे? भगवान विष्णूंना, लक्षात घ्या, भगवान विष्णूंना बेलपत्र व्हायची आहे आणि शंकरांना तुळस व्हायची आहे। भगवान शंकरांना कधी तुळस वाहत नाही, आपण कधीच वाहत नाही, पण हाच एकमेव दिवस आहे की ह्या दिवशी भगवान शंकरांना तुळस वाहू शकता आणि भगवान विष्णूंना
तुम्ही बेलपान वाहू शकता. कसं व्हायचं ते तुम्हाला सांगते. प्रत्येकाच्या घरात आपल्याकडे शिवपिंड आहे आणि घरात बाळकृष्णाचा फोटो आहे, भगवान विष्णूंचा फोटो आहे, रामाचा फोटो असेल, मूर्ती असेल, विठ्ठलाचं काहीतरी तर असेल तुमच्या घरात, नाही तर आपले महाराज आहेच. आता तुम्हाला काय करायचं आहे, शार्प 12 वाजता छानपैकी एक आसन घ्या ज्याच्यावर आपण बसून सेवा करत असतो. तिथे बसून आपल्या हातात आधी तुळशीपत्र घ्यायचे आहे. 1001 म्हणजे तुमच्याकडे जर तुमच्याकडे 108 जर तुळशीपत्र असेल तर अतिशय उत्तम. विकत आणा, आदल्या दिवशी तोडून घ्या. महिला तुळस तोडू नका तुम्ही, कोणाकडनं तरी तोडून घ्या. नाही तर 1 असली, 5 असली, 7 असली, 11 असली, 9 असली तरी चालेल, 1 असलं तरी हरकत नाही. आता तुळशीपत्र हातात घेऊन आपण विष्णू सहस्र नामावली म्हणायचं आहे, जे भगवान विष्णूंचे 1000 नावं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान विष्णूंचे 1000 नावांनी, अनंत नावांनी भगवान विष्णू ओळखल्या जातात. तर तुम्हाला भगवान विष्णूंचे 1000 नावं घ्यायची आहे. ताई 1000च नावं घ्यायची का? हो, 1000च नावं घ्यायची आहे. कारण हा जो क्षण आहे हा अमूल्य आहे, जो फक्त वर्षातून एकदाच येतो, वैकुंठ चतुर्दशीला, कार्तिक महिन्यात. ही जर सेवा चुकली तर डायरेक्ट आपल्याला 2024चीच वाट बघावी लागेल. म्हणून 1000 नावं, काही वेळ लागणार नाही. ताई आमच्याकडे ना युट्यूबला लावून द्या, स्मरण करा, काही प्रॉब्लेम नाही. 1000 नावं घेऊन ते तुळशीपत्र आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचंय. लक्षात घ्या, तुळशीपत्र हातात घेऊन 1000 नावं घेऊन आपल्याला ते तुळशीपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचंय, विष्णूंना नाही. ही गळाभेट आहे. परत एकदा सांगते, भगवान शंकरांना आपल्याला ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची की माझ्या घरावर कधी अपमृत्यू टळून देऊ नये, सगळ्यांना सुखात ठेव, ही प्रार्थना करायची आहे. आता आलं ते बेलपान. एकच बेलपान घ्या, जास्त बेलपान घ्यायची गरजच नाही. एक बेलपान हातात घ्या. हातात घेऊन आपल्याला भगवान शंकरांचे जे 108 नाव आहे, ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिने नमः, हे जे 108 नावं आहेत भगवान शंकरांचे, तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील. नसेल तर युट्यूबला लावून द्या, नाही तर फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय माळ घेऊन आपल्याला एक माळ जप करून, म्हणजे 108 वेळा जप करून ते बेलपान आहे ते विष्णूंना व्हायचं आहे. तुळशीपत्रावर 1000 नावं घेऊन, भगवान विष्णूंचे नावं घेऊन ते तुळशीपत्र भगवान शंकरांना व्हायचं आहे आणि बेलपानावर 108 भगवान शंकरांचे नावं घेऊन ते भगवान विष्णूंना व्हायचं आहे. ही सेवा तुम्हाला करायची. किती सुंदर सेवा आहे बघा. सांगतानाच इतका आनंद होतो आहे, कारण ही सेवा आपण नाही करू शकत. आपण तुळशीपत्र भगवान शंकरांना वाहतो का? नाही बाबा, भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहत नाही, पण अशा वेळेस तुम्ही त्यांना वाहू शकता आणि त्यांना ते प्रिय असतात, ते आपली. आणि तुम्हाला सांगते, साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शंकरांनी सांगितलं आहे की ज्या दिवशी, म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जे कोणी आमच्या दोघांची सेवा करल त्यांना ना अभय मिळणार आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीत त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. त्यांना कधीही कुठलाही भय राहणार नाही. लक्ष्मी प्राप्ती होईल, ऐश्वर्य प्राप्ती होईल, सुख प्राप्ती होईल, समाधान प्राप्ती होईल आणि मेन म्हणजे कुठल्याही प्रकारचं संकट कधी येणार नाही. आलेलं संकट खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असं त्यांनी वरदान दिलेलं आहे. म्हणून ही सेवा तेवढीच महत्वाची आहे. कळकळून विनंती करते, मी तुम्हाला जीव तोडून सांगते आहे, ही सेवा परत नाही. आपण बघा, महाराजांची सेवा आज नाही झाली तर ठीक आहे उद्या करू, पण ही सेवा आज नाही झाली तर उद्या करू नाही, तुम्हाला त्याच दिवशी करायची असते. आता दुसरं हे झालं. आपल्याला आता 25 तारखेला दिवसभरात कधी पण किंवा 26 तारखेला सकाळी 2 वाजेपर्यंत, परत एकदा सांगते, आताची जी तुम्हाला सेवा सांगते ती रात्री 25च्या रात्री 12लाच करायची आहे, म्हणजे 26ची सुरुवात होते तेव्हाच करायची आहे. आणि आत्ताची तुम्हाला आवळ्याच्या झाडाची मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. ज्यांच्या जवळपास आवळ्याचं झाड आहे तिथे जाऊन तुम्हाला ही सेवा करायची. घरात काही करायची गरज नाही या सेवेचं. आता मेन म्हणजे ते आवळ्याचं झाड नाही तर नाही सेवा करता येणार, आवळ्याचंच झाड पाहिजे. आवळ्याच्या झाडाच्या खाली 25ची दिवसभरात कधी पण किंवा 26ला दुपारी 2च्या आत आवळ्याच्या झाडाखाली बसून जाताना 2 जोडपान घ्या, 1 सुपारी घ्या. विष्णू स्वरूप मांडायची असते ती तिथे तुम्हाला ठेवायची आहे. 2 जोडपान म्हणजे 2 विड्याची पानं, 1 सुपारी
तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे आणि त्यांच्या समोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे. काय करायचं आहे, एक वेळा श्री सुक्तम पठण करा आणि एक वेळा पुरुष सुक्तम पठण करा. ह्या 2 सेवांचं पठण करायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. बस एवढी सेवा करायची. भगवान विष्णूंची अखंड कृपा आहे, यात काही शंका नाही. आणि ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे, प्रभावित आहे, पण परत करायला जमणार नाही म्हणून सांगते. मासिक धर्म विटा सुतक सेवा नाही करता येणार. मासिक धर्म असेल तर घरात कोणाला तरी सांगा, त्यांच्या पाया पडा की बाबा आजच्या दिवस ही सेवा कोणीही करू शकतो, कोणीही करू शकतो, कुठलंही बंधन नाही, पण सेवा मात्र आवर्जून करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आता सगळ्यात महत्वाचं, विष्णू, कृष्ण, विठ्ठल आणि स्वामी यांच्यापैकी कोणालाही तुळस वाहिली तरी चालेल. भगवान आणि यांच्यापैकी कोणालाही बेलपान वाहिलं तरी चालेल, पण जे तुळस आहे ही फक्त आपल्याला शंकरांनाच व्हायची आहे. शंकर स्वरूप जे शिवपिंड आहेत त्यांनाच व्हायची आहे. चालेल, सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.